असिस्टंट ग्रुप सी 2014 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका जहाजावर 10 व्यक्ती बसलेल्या आहेत. एका 58 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅम वाढ झाली. तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती, असा प्रश्न आहे. पहा इकडे आता. कोणताही प्रश्न सोडवताना अगोदर त्या प्रश्नाचा नेमका अर्थ कळला पाहिजे आणि काय घडलेलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. जर आपल्याला त्या प्रश्नामध्ये नेमकं काय घडलंय हे जर समजलं तर आपण तो प्रश्न कसाही सोडवू शकतो. आता काय घडलंय पहा. आता एका जहाजावर 10 व्यक्ती बसलेले आहेत. हे तर कळतं मला पहिली गोष्ट की 10 व्यक्ती आहेत. झालं, डोळ्यापुढे लगेच आणायचं 10 व्यक्ती होत्या. एका 58 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती आले. पाहता इथे. आता साधारणपणे गणितामध्ये कसं करतात, एखादी व्यक्ती मिळवतात, तर येथे व्यक्ती मिळवलेली नाही, तर एक व्यक्ती निघून गेली आहे आणि तिच्या बदल्यामध्ये दुसरी व्यक्ती आलेली आहे. म्हणजे व्यक्ती 10च राहिल्या. पहा नीट, व्यक्ती वाढलेल्या नाहीत, कमी झालेल्या नाहीत. एका 58 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तिथे आली. अन्य व्यक्ती म्हणजे दुसरी व्यक्ती आली. म्हणजे 58 किलो ज्याचं वजन होतं तो निघून गेलाय आणि दुसरा व्यक्ती आलेला आहे आणि तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅम वाढ झाली. वजन वाढलेलं आहे. मग याचा अर्थ आपल्याला कमीत कमी एवढा कळला पाहिजे, कमीत कमी की जी व्यक्ती 58 किलो वजनाची होती ती निघून गेल्यावर सरासरी वजन 1.2 किलोग्रॅम वाढलेलं आहे. म्हणजे येणारी जी नवीन व्यक्ती आहे ती नक्कीच 58 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असली पाहिजे. कमीत कमी एवढं आपल्याला कळलं पाहिजे की जी व्यक्ती नवीन आलेली आहे ती 58 किलोपेक्षा जास्त वजनाची आहे, म्हणून सरासरीमध्ये काय झाली, वाढ झालेली आहे. तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती, आता पहा कसं करायचं. आता स्टेप बाय स्टेप पहा. एकूण व्यक्ती पहा. आता पहिली गोष्ट, एकूण व्यक्ती किती आहे, 10. तर आपल्याला माहिती आहे सरासरी काढताना एकूण जी संख्या असती, म्हणजे एकूण संख्या किती आहेत, म्हणजे एकूण व्यक्ती म्हणा, एकूण विद्यार्थी म्हणा, एकूण पुस्तके, एकूण वह्या, एकूण पेन, काय असेल ते टोटल त्यांची किती संख्या आहेत त्याने भागतात, तेव्हा ते सरासरी येते. आता येथे आपल्याला सरासरी माहीत नाही, सर्वांचे एकूण वजन पण माहीत नाही, काहीच माहीत नाही आपल्याला. फक्त एवढं सांगितलंय की 10 व्यक्ती होत्या, त्यातल्या 58 किलोची व्यक्ती गेली, नवीन व्यक्ती आली आणि सरासरी 1.2 ने वाढली. आता पहा बरे, एकूण व्यक्ती 10 आहेत की नाही, आहेत. आपल्याला त्यांची सरासरी दिलेली नाही. मग आपण असं म्हणू, मूळ सरासरी पहिल्या आधीची, मूळ सरासरी. सरासरी म्हणजे कशा सरासरी, वजनाची सरासरी. मूळ वजनांची सरासरी x मानू. किती मानायचं, x मानायचं, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय, थोडक्यात की सर्व व्यक्तींचं एकच वजन पकडत असलं तर कोणतं वजन पकडलं पाहिजे त्याला सरासरी म्हणायचं. आता हे 10 व्यक्ती आहेत की नाही, 10 व्यक्तींचे वजन वेगवेगळे असणार आहेत, पण आपल्याला असं करत धरायचं की सर्वांचं वजन समान आहे. ते समान वजन कोणतं असलं पाहिजे त्याला सरासरी म्हणतात. की सर्व व्यक्तींचं वजन समान असलं पाहिजे, म्हणजे जास्त व्यक्तीचं वजन जे असेल ते कमी आणि कमी वाल्याचं थोडं जास्त करायचं आणि ते समान सर्वांचं बनवायचं, त्याला सरासरी म्हणतात. मग ती सरासरी आपल्याला माहित नाही, ती x मानली, म्हणून 10 व्यक्तींचे एकूण वजन बरोबर किती होणार, 10x किलोग्रॅम. म्हणजे एका व्यक्तीच्या वजनाला 10 व्यक्तीच्या वजन गुणायचं, 10 ने गुणायचं, म्हणजे 10 किलोग्रॅम, 10 संख्येला x किलोग्रॅमने गुणायचं, उत्तर काय आलं, 10x आलं.
एका व्यक्तीचं आपण सरासरी वजन x मानलं, त्यामुळे 10 व्यक्तींचं आलं 10x किलोग्राम. आलं? मग हे 10x काय आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण जी गोष्ट लिहितो ती आपल्याला पूर्ण समजली पाहिजे की आपण हे काय लिहिलं आहे. एकूण व्यक्ती 10 हे समजलं. मूळ वजनाची सरासरी म्हणजे एक व्यक्ती निघून गेली दुसरी येण्याची आधीची सरासरी किती आहे प्रत्येकाची x आहे, म्हणजे x किलोग्राम हे प्रत्येकाचं वजन आपण मानलं. असे 10 व्यक्ती आहेत, मग एकाचं वजन x, 10 व्यक्तींचं काय आलं 10x किलोग्राम आलं. आता पहा 58 किलोग्रामची व्यक्ती निघून गेली. पहा 58 किलोग्राम वजनाची व्यक्ती निघून गेल्यास राहिलेल्या 9 व्यक्तींचे वजन, किती व्यक्तींचे 9 व्यक्तींचे वजन किती असणार पहा बरे. 9 व्यक्तींचे वजन 10 व्यक्ती होत्या, त्यातल्या 58 किलोग्रामची व्यक्ती निघून गेली, एक व्यक्ती निघून गेली, राहिले 9 व्यक्ती. त्यांचे वजन किती होणार मग 10x वजा 58 किलोग्रॅम. पहा 10 व्यक्तींचे एकूण वजन होते 10x किलोग्रॅम, त्यातील 58 किलोग्रॅमची एक व्यक्ती निघून गेली, राहिली किती मग 10x वजा 58 आले. आता जी नवीन व्यक्ती आले तिचं वजन आपल्याला माहित नाही, मग आपण असं म्हणायचं नवीन व्यक्तीचे वजन बरोबर वजन y किलोग्रॅम मानू. किती म्हणायचं आपण y किलोग्रॅम मानू. पहा नवीन व्यक्तीचं किती वजन आलं तर y किलोग्रॅम हे नवीन व्यक्तीचं आलेलं आहे, म्हणून 10 व्यक्तींचे नवीन वजन. आता नवीन वजन काय म्हटलेलं आहे, नवीन वजन काय म्हटलं तर एक व्यक्ती निघून गेली त्याच्या बदल्यात दुसरी व्यक्ती आली, त्यामुळे म्हटलेले 10 व्यक्ती तेवढंच राहिल्या. एक व्यक्ती निघून गेली, एक व्यक्ती आली, व्यक्ती तेवढंच राहिल्या, मग 10 व्यक्ती झाल्या. 10 व्यक्तींचं वजन होणार आहे 10x वजा 58 अधिक y एवढं होणार किलोग्रॅम, एवढं वजन आलं. आता सरासरीमध्ये काय झाले, कितीने वाढ झाली 1.2 किलोग्रामने सरासरीमध्ये वाढ झालेली आहे. आता पहा नवीन सरासरी कोणते होणार, नवीन सरासरी बरोबर नवीन सरासरी किती आले आता मग 10x वजा 58 अधिक y भागिले 10. नवीन सरासरी किती येणार 10x वजा 58 अधिक y भागिले 10. आणि ही सरासरी किती आहे मूळ सरासरीपेक्षा 1.2 ने जास्त आहे. ही सरासरी किती आहे 1.2 ने जास्त आहे. ते आपण आता असं मांडू, हे झालं काय संपलं का. नवीन सरासरी काय दिली 1.2 ने वाढलेली आहे. मग दिलेल्या अटीनुसार आता त्यांची अट काय पहा बरे की नवीन सरासरीमध्ये 1.2 किलोग्रामने वाढ झाली, मग कसा होणार 10x वजा 58 अधिक y भागिले 10. 10 ने काय बघायचं तर व्यक्ती तेवढंच आहेत, मी सरासरी काढताना 10 ने बघायचं बरोबर. जुनी सरासरी होती x, नवीन आली 1.2 ने वाढ झाली, जुन्या सरासरी 10 ने वाढ झाली. आता सोडवायचं आता समीकरण. एकदा समीकरण तयार झालं की आपापल्या पद्धतीने ते सोडवायचं. 10 भागिले तिकडे कसा होणार आहे गुणिले होणार आहे, मी असं होणार 10x वजा 58 अधिक y बरोबर 10 ने गुणलं इकडं 10x अधिक 10 ने 1.2 ला गुणलं उत्तर 12 ना, किती येणार 12 आलं. आता पहा बरे हा 10x इकडे पण 10x आहे तिकडे पण 10x आहे, 10x
निघून गेले. मग करायचं आता y बरोबर 12 अधिक 58, म्हणून y बरोबर 12 ने 58 बेरीज झाली, उत्तर आलं 70. मग उत्तर लिहायचं त्या नवीन व्यक्तीचे वय 70 किलोग्रॅम होते. किती होते? 70 किलोग्रॅम. पहा, गणित हे पूर्णपणे नीट समजून घ्यायचं. कसं हे समजून घ्यायचं? एकूण व्यक्ती 10 होत्या, त्यांची सरासरी आपल्याला माहीत नव्हती, ती सरासरी होती x होती, म्हणजे ती सरासरी x मानली आपण. मग एकूण वजन आलं 10, x आलं, त्यातून 58 किलोग्रामची व्यक्ती निघून गेली. नंतर नवीन व्यक्ती आणली. म्हणजे जसं जसं गणितामध्ये घडले ना तसं तसं पुढं जायचं असतं. म्हणजे असं गणित पाहिलं पाहिजे असं वाटतं, अरे किती अवघड आहे, काय कसं करावं, काहीच का तसं काय नसतं करायचं. फक्त काय काय घडलंय तसं तसं आपण ते मिळवायचं, वजा करायचं किंवा भागायचं, का असेल ते क्रिया करत जायची पुढं हळूहळू हळू. आणि बरोबर आपलं ते समजतं. मग आपण काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. एक गोष्ट ध्यान ठेवा, गणितामध्ये कसलाही शॉर्टकट नसतो, शॉर्टकट ट्रिक्स नसते, ती त्या गणितापुरते असते. असे लोक नाही का म्हणतात ह्याला शॉर्टकट ट्रिक्स असे तसे, तसं काही नसतं. ते तेवढंच गणितापुरतं असतं आणि ते ध्यान ठेवावं लागतं तेवढं गणितापुरतंच. पण हे सर्वत्र लागू होत नाही. तसं एकदा आपण समीकरण तयार करणे, गणिताच्या नियमन चालणे, हे बरोबर ते कायमस्वरूपी कोणत्या पण गणिताला लागू होतं. आता हे तुम्ही केलंय, हे असं कोणत्याही गणिताला असं लागू होणार. म्हणजे अशा प्रकारचं कोणतंही आलं काय ध्यान ठेवायचं? सरासरी कशी काढतो आपण? तर एकूण ज्या संख्यांची बेरीज आली त्याला एकूण संख्या किती त्याने भागायचं, ती सरासरी आली. त्यामुळं एकूण संख्या सर्वांची किती होती बेरीज, ती कशी काढायची? मग संख्या किती आहेत त्या संख्येला सरासरीने गुणायचं, मग एकूण उत्तर येतं. हे काय आलं? एकूण वजन आलं. मग पुढे काय घडलं? एक व्यक्ती निघून गेली, लगेच म्हणायचं 10x - 58 आलं. नवीन व्यक्ती आली, 10x - 58 अधिक y आलं. नवीन सरासरी 10 ने भागलं. मग काय सरळ सरळ आहे ना. जसं आपण लिहिलेलं आहे, जसं बोलतोय ना तसं एक एक स्टेप पुढं पुढं करायची. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं ही सरासरी पहिल्यापेक्षा 1.2 ने वाढली, मग ही सरासरी बरोबर पहिली सरासरी अधिक 1.2 आणि पुढे सोडवायचं. असं करायचं. ओके.